देवाच्या डोंगरावरी। जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज मी जाणार आहे मर्दनगडावर। आज मर्दनगडावर एकविरा आई माऊलीचा आज लोकार्पण सोहळा आहे। म्हणजे आज नवीन मंदिर बांधलेलं आहे। कौशिक सरांच्या माध्यमातून आज एकविरा आईचे मंदिर बांधण्यात आले आहे आणि त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे। आणि आजचा लोकार्पण सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि किती शिवभक्त येणार आहेत ते पण आपण पाहूया। तिथे जाऊया कशा प्रकारे आजचा सोहळा होणार आहे ते आपण जाऊया आणि तिथे पाहूया। मी आता आलो आहे कड्यापे गावामध्ये आहे आणि हा रस्ता आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता। हा एकविरा आईच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे कड्यापे मार्गे। आणि समोरच आपण पाहू शकता, समोर पाहू शकता मर्दनगड आहे। मर्दनगडाच्या वर एकविरा आईची स्थापना केलेली आहे। एकविरा आईचा मंदिर बांधलेलं आहे आणि त्याचा जीर्णोद्धार आहे। म्हणजे आज उद्घाटन सोहळा आहे आणि आजचा सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आपण जाऊया मर्दनगडावर आणि कशा प्रकारे तयारी झालेली आहे ते पाहूया। नमस्कार, तुम्ही आता आलो आहेत मर्दनगडावर। पाहू शकता मर्दनगड, हा मर्दनगड आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। एकविरा मातेच्या मंदिरासाठी जे दगड आणले होते ते वाहण्याची पण व्हिडिओ मी याच्या अगोदर टाकलेली होती, पाहू शकता। आणि सर्व शिवभक्त आलेले आहेत, तिथे खाली जमलेले आहेत। थोड्या वेळाने त्याचा वर येणार आहेत आणि थोड्या वेळाने कार्यक्रम चालू होणार आहे। पाहूया आता वर जाऊया आणि कशा प्रकारे तयारी झाली आहे। आणि समोरच आपले बॅनर पाहू शकता। मर्दनगडावर आपले स्वागत आहे असे ठिकठिकाणी बॅनर लावलेले आहेत। आणि स्वच्छता राखा, धूम्रपान करू नये असे बॅनर लावून सूचना केलेली आहे। आणि जाऊया आता वर। वर जाण्यासाठी रस्ता पाहू शकता, पायऱ्या दिसत आहेत। नमस्कार, ते पाहू शकता एकविरा मातेचे मंदिर आज उद्घाटन आहे आणि हेच एकविरा आईचे मंदिर आहे। आणि बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराज।
नमस्कार. तर पाहू शकता आपल्या आवरे आणि कडापे साईडची शेती आहेत आणि शेतीच्या वरच एक मर्दनगड आहे. मर्दनगडाचा महादरवाजा पाहू शकता. दोन्ही साईडला बुरुज आहेत. महादरवाजा असा आहे आणि अंदाजे पाहू शकता हात महादरवाजा आहे असा. आणि जाण्यासाठी वर जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत. पाहू शकता कशा प्रकारे पायऱ्या आहेत त्या. आणि बांधकाम पाहू शकता लई पूर्वीचे म्हणजे मोठमोठ्या दगडे आहेत. पूर्वीचे बांधकाम लगेच सहजरित्या असा समजून येते. महादरवाजा आहे आणि इथून एंट्री होते ते वर जाण्यासाठी. ठिकठिकाणी बोर्ड लावले आहेत. मला सांगितले आहेत, दाखवले आहेतच. गडावर कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये, गडावर कचरा टाकू नये असे ठिकठिकाणी बोर्ड लावले आहेत. आणि नंतर वर जाण्याचा रस्ता आहे पाहू शकता. आणि आता जवळजवळ सर्व शिवभक्त येत आहेत. असते सर्व शिवभक्तांची येण्याची वेळ झालेली आहेत. थोड्या वेळानंतर आता कार्यक्रम चालू होणार आहे. पाहूया कशा प्रकारे आज कार्यक्रम होणार आहे. नमस्कार. तर मी आता आलो आहोत मर्दनगडावर आणि मर्दनगडावर बाजूला पाहू शकता एकविरा आईचे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. आणि ही सर्व पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतंच. कौशिक सरांनी किती मेहनतीने दगड आणले आणि बांधकाम चालू करणार होते ते. आणि मर्दनगडावर असे पाहूया. मर्दनगडाच्या पाठीमागच आहे म्हणजे थोड्या अंतरावर एकविरा आईचे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. आणि मर्दनगडावरचा इतिहास इथे लिहिलेले आहे गडावर. आपण ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहेतच. मर्दनगडाचा इतिहास किल्ल्याचा इथे लिहिलेले आहेत. मला पूर्ण इतिहास मी वाचून दाखवू शकत नाही, परंतु तुम्ही वाचू शकता असे मी तुम्हाला दाखवत आहे. पाहू शकता मंदिराची सजावट केलेली आहे आणि एकविराचे नाव पण टाकले आहे फुलांनी. खूप सुंदर अशी सजावट झालेली आहे पाहू शकता. आणि बाजूला पाहू शकता अरबी समुद्र. बाजूने पाहू शकता ब्राह्मण देवते मंदिर पण दिसत आहे.
हो हो फोडलं.
पदपंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरहरि सर्वरते कारक संजीवनी जय देवी गानेन्द्रनाथनवती शरण पुराण पायन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाणी नमः तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्वं ममेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि रामं केशवं राम नारायण कृष्णं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे ओम हरे राम 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 हरे 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 कृष्णा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक सुंदर पोवाडा सादर करून संपूर्ण वातावरण शिवमय आणि एकविरा आईच्या प्रसन्न वातावरण उल्हासदायी करावं असं विनंती करेन. तिसरा मंदिर आहे आणि आतापर्यंत जेवढे मंदिर आपले झालेले आहेत त्याच्यापैकी हा एक वेगळा असं मंदिर आहे, कारण इथल्या देवतांची आपली ओळख होत नव्हती असं मला वाटलं, म्हणून आपण या ठिकाणी आपली जागृत आपली सर्वांची आगरी कोळ्यांची महाराष्ट्राची देवता देवीचा आपल्या इकडे देवीचा आपण अधिष्ठान इथं केलेला आहे, कारण आपल्या तेवढ्या भावना त्याच्या प्रती आहेत. आणि आज या घडीला मी इथं आलेला कार्यक्रम करणार माझा हक्काचा कुटुंबाचा हे कार्यक्रम आहे. आणि मी एक गीत म्हणजे मी गायला प्रयत्न करतो, ते गीत मी बऱ्याच ठिकाणी गातो, परंतु आज मी अजून काय मनामध्ये ठरवलं की ते माझ्या शब्दात काय मनात नाही ते प्रयत्न करतो. सह्याद्रीच्या शिवकार्याचा सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला, सह्याद्रीच्या गड किल्ल्यावर उत्सव हा मांडला आणि सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर चालला, सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर चालला, सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर चालला. कित्येक वर्ष निघून गेली, कित्येक वर्ष निघून गेली, कित्येक वर्ष निघून गेली, कित्येक वर्ष निघून गेली. गड किल्ल्यानं नव्हता वाली, गड किल्ल्यानं नव्हता वाली, गड किल्ल्यानं नव्हता वाली, गड किल्ल्यानं नव्हता वाली. गड रक्षणाच्या साठी सह्याद्री पुढं आली, सह्याद्री पुढं आली, सह्याद्री पुढं आली. या आरमाराच्या जलदुर्गावर या सह्याद्रीच्या गड किल्ल्यावर उत्सव हा मांडला आणि सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला, सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला, सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला. या मर्दन गडावर अस्ताव्यस्त होते दंगड, अस्ताव्यस्त होते दंगड. त्या एकवीरा मातेचं बांधिलं मंदिर सुंदर, बांधिलं मंदिर सुंदर, बांधिलं मंदिर सुंदर. आणि सह्याद्रीच्या शिवकार्याला सह्याद्रीच्या शिवकार्याचं शाहीर मुद्र्याचं वाकला, शाहीर मुद्र्याचं वाकला. सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला, सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला. आणि आरमाराच्या जलदुर्गावर मर्दनगडाच्या या किल्ल्यावर आज जागर घातला, आज उत्सव मांडला. आम्ही सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला, आम्ही सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला, आम्ही सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला. धन्यवाद. दुर्गावर तिरंगा जंजिरावर ढोलताशे गरजत निघाले, ढोलताशे गरजत निघाले, ढोलताशे गरजत निघाले, ढोलताशे गरजत मावले वाजत गाजत निघाले, ढोलताशे गरजत मावले वाजत गाजत निघाले, ढोलताशे गरजत मावले वाजत गाजत. गड्यानो मर्दनगडावर जाऊ, गड्यानो मर्दनगडावर जाऊ, गड्यानो मर्दनगडावर जाऊ, गड्यानो मर्दनगडावर जाऊ, गड्यानो मर्दनगडावर जाऊ. एकविरी आईचं दर्शन घेऊ, गड्यानो मर्दनगडावर जाऊ, आईचं
फडफड फडफड केला भगवा फडफड फडफड केला मर्दन गडावर विसावला भगवा फडफड फडफड केला मर्दन गडावर विसावला भगवा फडफड फडफड केला मर्दन गडावर विसावला भगवा फडफड फडफड केला मर्दन गडावर विसावला. धन्यवाद. आय माऊलीचा अजून काय फरमाईश असेल तर घातला. पिंपळ वाढवून लोकार्पण होईल आणि मग आईची आरती होईल. सर्वांनी मंदिराकडे गुज करायचे आहे. मंदिराच्या आतमध्ये आणि या आई एकविरेच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडतोय. या कार्यक्रमाची पवित्र सुरुवात आपल्या सर्वांना परमप्रिय भगवान ध्वज पताका याचं पूजन होईल. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय मनोज शेठ भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजाचं पूजन होत आहे. मी विनंती करेन संतोषभाई ठाकूर आपण देखील श्रीफळ वाढवून ध्वजपूजन करायचं आहे. समवेत कुलदीप नाईक साहेब आणि या ग्रामपंचायत अस्ते कदम अस्ते कदम अस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव हर हर महादेव. कोली कराड्यांची माऊली गो आई माझी आगरी कोली कराड्यांची माऊली गो येऊन बैसली आवरे गावाच्या डोंगरावरी गो येऊन बैसली आवरे गावाच्या डोंगरावरी गो आई माझी बैसली कोंबड्यावरी आईची नंदर भक्तावरी औरे गावाच्या डोंगरावरी येऊन बैसली स्थानावरी महेश भक्तांची पाहून भक्ती खरी गो कौशिक भक्तांची पाहून भक्ती खरी गो येऊन बैसली औरे गावाच्या डोंगरावरी गो येऊन बैसली औरे गावाच्या डोंगरावरी गो भक्त येतील दर्शनाला चैता सप्तमीची पालखीला माता ठेवून तुझी चरणाला सुख मागतील औरे गावाला संकटकाली तू धावून ये सत्वरी गो संकटकाली तू धावून ये सत्वरी गो येऊन बैसली औरे गावाच्या डोंगरावरी गो येऊन बैसली औरे गावाच्या डोंगरावरी गो
करून दैत्याचा तो संहार, 5 पांडवांचा केला उद्धार. आई माझी बैसली वाघावर, तिने मारिला महिषासुर. हितेच भक्त माथा टेकितो चरणावरी गो, ममता बहीण माथा टेकिते चरणावरी गो. येऊन बैसली आवरे गावाच्या डोंगरावरी गो, येऊन बैसली आवरे गावाच्या डोंगरावरी गो. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पाहिला असालच आई एकविरा मातेचं मंदिर झालेलं आहे मर्दनगडावर, आणि आजचा सोहळा कशा प्रकारे झाला आहे ते माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि आपल्यासोबत आहे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर सागर पाटील यांचा पण चॅनल आहे, त्यांची पण व्हिडिओ बघा, त्यांना पण लाईक आणि त्यांची व्हिडिओ शेअर करा. आणि आपली व्हिडिओ आजची कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटू उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय. ओके.